गोड मोदक तर सर्वांना आवडतातच, पण आज बनवूया आपण झणझणीत असे मोदकापासून आमटी. नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. यासाठी आपण मोदकाच्या सारणासाठी खमंग भाजून घेतलेले शेंगदाणे, तीळ, 1 चमचा सौंफ, 1 चमचा गूळ, थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि सुकं किसून घेतलेलं खोबरं खमंग भाजून घेतलेलं आहे. हे सारण आपण मोदकासाठी तयार करणार आहोत. आमटीसाठीचं साहित्य बघूया. लसूण, आलं, कांदा, शेंगदाणे आणि खोबरं हे देखील खमंग भाजून घेतलेलं आहे. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की यात आपण दळून घेतलेला आमटीचा मसाला 5 ते 6 मिनटं खमंग असं परतून घेणार आहोत. मसाल्याने तेल सोडलं की यात आपल्या आवडीनुसार तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि चिमूटभर हळद घालून हे कोरडे मसाले देखील 1 ते 2 मिनटं परतून घेणार आहोत. तिखट आणि मीठ घालताना आपण मोदकाच्या सारणासाठी जे मिश्रण तयार केलं आहे त्यात देखील मीठ आणि तिखट घेतलेलं आहे. याचा अंदाज घेऊनच आपण आमटीमध्ये देखील मीठ आणि तिखट घालणार आहोत. चवीनुसार मीठ घातलं आहे. ही आमटी आपण मंद गॅसवर उकळी येईपर्यंत शिजू देणार आहोत. तोपर्यंत आपण मोदकांची तयारी करूया. यासाठी मी येथे बेसन पीठ घेतलं आहे. यात अगदी थोडंसं मीठ आणि घट्टसर भिजवता येईल इथपर्यंत हळूहळू पाणी टाकून छान गोळा मळून घ्यायचा आहे. हे पीठ मळताना छान घट्टच मळायचं आहे. पीठ जर पातळ झालं तर मोदक फुटतील आणि अगदीच घट्ट झालं तर ते कच्चे राहतील. याप्रमाणे लहान लहान मोदक तयार करण्यासाठी पीठ घेऊन यामध्ये सारण भरून हलक्या हाताने मोदकाचा आकार दिला आहे. सर्व मोदक तयार करून झालेले आहे. उरलेलं मिश्रण आपण आमटीमध्ये टाकून घेतलेलं आहे. आमटीला छान उकळी फुटली का हलक्या हाताने आपण तयार केलेले मोदक यात सोडणार आहोत. गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे. मोदक घातल्यावर आमटी मुळीच हलवायची नाही आहे. जसे जसे हे मोदक शिजतील तसे ते अलगद आमटीवर तरंगतात. 5 ते 10 मिनिटांनंतर हे मोदक वरती आले की यांना आपण चमच्याने उलटून पालटून घ्यायचे आहेत. मोदक शिजले की आपली आमटी घट्ट होईल. तयार आहे आपली झणझणीत चविष्ट अशी मोदक आमटी. या प्रकारे ही आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.